आपण बनवणार आहोत उपवासाचे आप्पे। ती 1 कप वरई बाउलमध्ये घेऊन बाउलमध्ये पाणी घ्यायचंय। ही वरई चांगली धुवून त्यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचंय। आता गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे। या पॅन मध्ये पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं भाजल्यावर हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड होऊन द्यायचा। त्याला एका मिक्सर जार मध्ये घेऊन मिक्सरने जमेल तेवढी त्याची बारीक पावडर करायची। परत मिक्सर जार घ्यायचा आणि त्यात आपण भिजवलेली वरई टाकायची। वरतून पाव कप दही टाकायचं। आता ह्या दोघांना मिक्सरने फिरवून त्याची एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे। ही बघा, ही अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे। आता हे पीठ साबुदाण्याची पावडर ठेवलेल्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी वरतून थोडं थोडं पाणी टाकत चांगलं एकजीव होईपर्यंत स्टर करत राहायचं। अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली पाहिजे। 15 मिनिटं झालेत आणि हे आप्याचं पीठ आता छान तिंबलंय। आता ह्या पिठामध्ये बाकीचे पदार्थ ऍड करायचे। भिजवून आणि चांगला धुवून घेतलेला एका बटाट्याचा किस, 2 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचा किस, चवीपुरतं थोडंसं मीठ, 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पाव टीस्पून खायचा सोडा ऍड करून ह्या सगळ्यांना स्टर करत मिक्स करून घ्यायचं। आता गॅस पेटवून त्यावर आप्याचं भांडं ठेवायचं। भांडं चांगलं तापलं की त्याच्या प्रत्येक खाण्यात थोडं थोडं तूप सोडायचं। सगळ्या खाण्यांमध्ये असं मस्त तूप सोडून झालं की आपण बनवलेलं मिश्रण म्हणजेच आप्याचं बॅटर प्रत्येक खाण्यात सोडायचं। सगळे खाणे भरले की आप्याच्या भांड्यावर झाकण ठेवायचं। गॅस लो ठेवून साधारणतः 2च मिनिटं आप्यांना एका साईडने शिजवून घ्यायचं। 2-3 मिनिटांनी झाकण काढायचं आणि सगळे आप्पे असे पलटून घ्यायचे। सगळे आप्पे पलटून झाले की परत एकदा प्रत्येक खाण्यात तूप किंवा शेंगदाणा तेल सोडायचं। प्रत्येक खाण्यात तूप सोडून झालं की परत एकदा झाकण ठेवायचं आणि आप्यांची दुसरी साईड सुद्धा 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची। 2-3 मिनिटांनी झाकण काढायचं आणि चेक करायचं आणि आपले खुसखुशीत आप्पे रेडी झालेत।